नमस्कार. मी आपल्याला म्हणालो होतो की हिंदू धर्म आणि त्याच्यावर लादलेल्या आरोपांच्या बाबत आपल्याला बोलायला हवं. हिंदू धर्माच्या बाबत एक आरोप नेहमी होतो, तो म्हणजे स्त्रियांना अत्यंत हीन दीन अशा स्वरूपाची वागणूक दिली गेली. यामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या भागातून देणार आहे. म्हणजे असं नाही की एकदा प्रश्न उपस्थित केला आणि तेवढ्यावरच आपलं काम भागलं, असं नाही होणार आहे. हिंदू धर्मामध्ये अत्यंत क्रूर आणि घाणेरडी पद्धत होती, ती म्हणजे सतीची. हा पहिला प्रश्न. एखाद्या स्त्रीला नवरा मेला म्हणून नवऱ्यासोबत जिवंत चितेवर ढकलून देऊन अथवा नवऱ्याचं कलेवर त्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवून धडधडा अग्नीच्या पेटत्या ज्वाळात नवऱ्याच्या निष्प्राण देहासोबत स्वतःलाही झोकून द्यावं लागावं, एवढी क्रूरता ज्या धर्मात असते त्याला धर्म म्हणावं का, असं कोणीतरी विचारतं. अंगावर शहारे येतात. अशा धर्माचा मी धिक्कार करतो, अशा धर्माचा मी निषेध करतो, असं कोणीतरी लिब्रांडो बोलतो. आणि आमच्या 17-18 वर्षाच्या पोरांना त्याच्या समोर त्या दगदगत्या ज्वाळा दिसायला लागतात. राजाराम मोहन रॉय यांनी उभा केलेला लढा सांगितला जातो. बंगालच्या व्हाईसरॉयने यावर केलेला कायदा दाखवला जातो आणि सती प्रथा म्हणून राबवल्या गेलेल्या काही उदाहरणांना सांगितलं जातं. महाभारतातलं एक उदाहरण सांगितलं जातं. नवऱ्याला नाहून आलेली बायको बघून मोह झाला आणि त्या धूत वस्त्रातल्या माद्रीला बघून पंडूच्या मनामध्ये कामविकाराची भावना निर्माण झाली. बघा, पहिला घोळ. बायको नाहून आली की नवऱ्याच्या मनात कामविकार होतो. त्यानं माद्रीला पकडलं आणि त्या क्षणी त्याचा मृत्यू झाला. म्हणजे आमचे सगळेच फक्त कामविकाराने ग्रासलेले होते. माद्रीला त्यांनी स्पर्श केला आणि तो मरून गेला. माद्रीला त्याच्या सोबत सती जावं लागलं कारण माद्रीने त्याला रोखलं नाही. हे वाक्य आम्हाला ऐकवलं जातं. तो पांडू खलनायक म्हणून उभा केला जातो. माद्रीला सती जायला लावणारे प्रत्येक माणूस खलनायक म्हणून उभे केले जातात आणि हिंदू धर्म खलनायकाच्या स्वरूपात आमच्या नव्या पिढीसमोर मांडला जातो. पुढे दुसरं उदाहरण सांगितलं जातं. पेशव्यांच्या काळामध्ये माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाई माधवरावांच्या सोबत सती गेली. या कथेचा उदो करणारे रमाबाईच्या प्रेमाचे कौतुक करतात. कोणी माधवरावांच्या प्रेमाचं कौतुक करतं, तर डावे, लिब्रांडो आणि हिंदू धर्माला बदनाम करू पाहणारे ही हिंदू धर्माची क्रूरता म्हणून सांगतात. परकीय आक्रमकांनी यवनांनी वेढा घातल्यावर आमच्या स्त्रियांनी जोहार केला, स्वतःला झोकून दिलं. इतक्या क्रूरतेनं स्त्रियांना मरायला लावणारा धर्म हिंदू धर्म योग्य असू शकतो का, असा प्रश्न विचारला जातो आणि आमची नवी पिढी याला वाईटच समजते. चला, या 3 उदाहरणांच्याकडं आणि आणखी काही उदाहरणांच्याकडं आपण जरा गांभीर्यानंच बघितलं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न आहे, मी याच्यावर बोलणार आहे. चिंता करू नका, या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील. पण त्या प्रश्नांच्या आधी काही मला प्रश्न विचारायचे आहेत. महाभारताच्या कथेतल्या माद्रीचं पंडू सोबत मरणं, स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करणं, जसं कौतुकाने सांगितलं जातं षडयंत्राच्या आधारावर, तसं महाभारताच्या कथेतील अन्य कोणत्या स्त्रीने आपल्या पतीसोबत मरण स्वीकारलं होतं, जरा सांगाल? एक बायको माद्री जाते आणि कुंती जिवंत राहते का? का कुंती सती गेली नसेल? एकाही वीराच्या सोबत त्याची पत्नी सती गेल्याचं आम्ही ऐकलेलं नाही. एकाही वीराच्या सोबत. अगदी महाराज शंतनूंच्या सोबत जिथून महाभारताची कथा सुरू होते, सत्यवती गेल्याचं आम्ही ऐकलं नाही.
त्या राजघराण्यातील एकही स्त्री आपल्या पतीसोबत सती जात नाही, राजमाता म्हणून हस्तिनापूरच्या राजमहालात वावरते, या कथा नाही सांगितल्या जात. हो, सत्यवती इतकी प्रगत विचाराची स्त्री, जी आपल्या पुत्राला पुत्र व्हावेत, आपल्या सुना प्रसवाव्यात यासाठी व्यासांची मदत घेऊन पुत्रप्राप्ती घडवून आणते, एवढा क्रांतिकारी विचार कधी सांगितलाच जात नाही. माद्री जळून मेली एवढंच सांगितलं जातं, एवढंच सांगितलं जातं. रामायणाच्या कथेमध्ये महाराज दशरथांच्या सोबत 3 बायकांपैकी कोणती बायको सती गेली होती हो? अशी आहे एखादी कथा सती गेल्याची? नाही ना. आमच्या कोणत्या धर्मग्रंथात या सती गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत? 3 ठळक उदाहरणं सांगितली जातात, जी तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितली. 3 ठळक उदाहरणं. 1, माद्री. का गेली हो माद्री? प्रश्न पडतो कधी आपल्याला असा मनामध्ये, का गेली माद्री? अशी किती उदाहरणं आहेत. तुमच्या वर्तमानपत्रात बातम्या येतात बघा. पतीचे निधन होताच दुःखातिरेकाने पत्नीने प्राण सोडला. पत्नी गेली हे कळल्याबरोबर पतीने प्राण सोडला. एका मोठ्या संत पुरुषाचं पंढरपूर मधलं उदाहरण आहे. वैकुंठ गमन झालं आणि पाठोपाठ आम्हाला घेऊन जाणार नाही का म्हणून पत्नीनेही प्राण सोडला. आहे ना उदाहरण. मग माद्री का गेली असा प्रश्न मनाला तरी विचारावा वाटतो का विश्वास ठेवणाऱ्या माणसांना? वैद्यांनी सांगितलंय पंडू हा पंडुरोगाने ग्रस्त आहे. स्त्रीशी संबंध ठेवण्यासाठी त्याच्या मनात जेव्हा भावना येतील किंवा भावनातिरेकाने तो स्त्रीशी संबंध ठेवू लागेल, तेव्हा एखाद्या तीव्र धक्क्याने त्याचं निधन होऊ शकतं, याची कल्पना पंडूच्या दोन्ही पत्नींना दिली गेलेली होती. तो कामविकार मनात निर्माण होऊ नये म्हणूनच पंडू आपल्या पत्नीसह वनात गेलेला होता. कुठल्याही स्थितीत पंडूला संबंध ठेवण्यासाठी जवळ येऊ द्यायचं नाही हे माद्रीलाही माहीत होतं, कुंतीलाही माहीत होतं. पण मदनबाणानं घायाळ झालेला पंडू आणि पतीच्या त्या वृत्तीला नाही म्हणू न शकलेली माद्री जेव्हा पतीच्या मृत्यूचं कारण ठरते, तेव्हा माद्रीच्या मनामध्ये अपराध भावना येते. आणि ही अपराध भावनाच माद्रीला पतीसोबत मृत्यू करायला हवा ही भावना मनात आणते. मी माझ्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहे ही अपराध भावना माद्रीला पतीसोबत मरायला भाग पाडते. रमा माधव, रमाबाईचं माधवरावांवर विलक्षण प्रेम. ती प्रेमकहाणीच आहे पेशव्यांच्या घरातली. क्षयरोगाने ग्रासलेला आपला नवरा रोज तिळतिळ मरतोय, मी काहीही करू शकत नाही. नवऱ्यावर निरातिशय प्रेम करणारी ती रमा काहीही करू शकत नाही शुश्रूषा करण्याशिवाय, त्याच्याशिवाय जगू शकत नाही. आणि तो मेला तर ही आपले प्राण शिल्लक ठेवू शकत नाही. निरातिशय प्रेमातून आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपल्या जगण्याला अर्थ नाही या भावनेतून रमा माधवरावांच्या सोबत मृत्यू स्वीकारते. एक अपराध भावना, दुसरी निरातिशय प्रेमाची भावना, आणि तिसरं राजस्थानात घडलेला प्रकार जोहर केल्याचा. परकीय आक्रमकाच्या हातात आपण सापडून शिलभ्रष्ट होण्यापेक्षा हा जीव उधळून दिलेला बरा.
म्हणून धगधगत्या अग्निकुंडात स्वतःला समर्पित करत, जीवापेक्षा अब्रू महत्वाची मानणाऱ्या, आत्मसन्मान महत्वाचा मानणाऱ्या स्त्रियांनी आत्मसन्मानापोटी दिलेला जीव, अपराधबोध, प्रचंड प्रेम आणि आत्मसन्मान या 3 कारणांनीच या स्त्रियांचा मृत्यू झालाय. त्याला आम्ही क्रूरता, धर्माचं वाईटपण समजतो आणि इथे आम्ही आमच्या धर्माशी द्रोह करतो. अहिल्यादेवी होळकरांना सती जाऊ दिलं गेलं नव्हतं. वालीची पत्नी तारा सती जायला निघाली तेव्हा तिलाही रामचंद्रांनी थांबवलं होतं. दशरथाच्या पत्नी सुद्धा सती गेलेल्या नव्हत्या. हा चांगला इतिहास कोण सांगणार आहे? कोणीही सांगणार नाही. पण आता आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सांगायला हवा आणि स्पष्ट करायला हवं, बस करा हिंदू धर्माला शिव्या घालणं. नमस्कार.